स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कर्जमुक्ती। मी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत, त्याचा लोकांना इफेक्टही झालेला आहे आणि आजही मी जे उपाय सांगणार आहे त्यानं कित्येक लोकांचं, लाखो लोकांचं, करोडोनं कर्ज फिटलेलं आहे। याचा अर्थ कर्ज फिटल्याचा अर्थ कुठून पैसे आले असं नाही, तर त्यांची कमाई वाढली आहे, त्यांना आयडिया आल्या आहेत की कसा पैसा कमवायचा, कसं फेडायचं, कोणत्या दिवशी कर्ज घ्यायचं, कोणत्या दिवशी त्याचे हप्ते द्यायचे, हे सगळं कळाल्यामुळं त्यांची कर्ज फिटली आहेत। अशीही अनेक लोक आहेत। कर्ज करणं हे एकतर पहिली गोष्ट आपलं अंथरूण पाहून पाय पसरणे म्हणतात, तेवढंच कर्ज काढा जेवढे तुम्ही हप्ते फेडू शकता, त्यापेक्षा जास्त कर्ज करू नका। खूप जण मुलांची लग्न, मुलांचं अभ्यास, मुलांचं शिक्षण या सगळ्यासाठी, काही लोक तर अगदी चैनीसाठी सुद्धा चैनी म्हणजे काय, मजा मारणे यासाठी सुद्धा कर्ज काढतात। तर अशा कर्जांपासून लांब राहा। असे कर्ज फेडताना आपल्या नाकी नऊ येतात, कारण कमाई 4 आणे आणि खर्च रुपया अशी जर परिस्थिती झाली तर माणूस हळूहळू कर्जात इतका डुबतो की त्याला शेवटी काय करावे समजत नाही आणि जेवढं आपल्याला मिळत असतं त्यात कुणाकडून तरी भर घालून मग आपल्याला ते कर्ज फेडावं लागतं। त्या कर्जाचं व्याज वाढत जातं आणि असं करत करत आयुष्य जातं आणि आपल्या मुलांना सुद्धा ते कर्ज फेडावं लागतं। अशीही उदाहरणं आहेत की आई वडिलांचं कर्ज मुलं फेडत बसतात, त्या मुलांचंही आयुष्य त्यांना नीट जगता येत नाही। त्यापेक्षा आपल्या आहे त्या पैशातून 10,000 पगार असेल तर 1,000 2,000 पर्यंतचेच हप्ते ठेवा, जेणेकरून तुम्हाला अवघड जाणार नाही। 2,000 तरी महिन्याचं सेविंग ठेवण्याचा प्रयत्न करा। किमान 2,000, 10,000 कमवणाऱ्यांनी किमान 2,000 तरी सेविंग ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बाकीच्या ह्याच्यात कटछाट करूनच आयुष्य जगा, त्याशिवाय पर्याय नाही। मात्र आता ताई ठीक आहे, आमच्याकडून या चुका झाल्यात, आता कर्ज झालंच आहे, आता काय करायचं? तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगते, आता ज्यांना नवीन कर्ज घ्यायचे, घरासाठी कर्ज घ्यायचे, घरासाठी कर्ज म्हणजे किमान 40 लाख 50 लाख साध्या शहरांमधलं मी सांगतेय, बाकी मुंबईसारख्या ठिकाणी तर कोटीनं कर्ज काढावं लागतं। पण ज्यांना 50 लाख 60 लाख 1 कोटी, ठीक आहे बाबा 1 कोटी कर्ज काढायचं आहे, तर ते कर्ज काहीही झालं तरी बुधवारीच आपल्या हातात आलं पाहिजे। बँकेकडून घेताना कर्ज बुधवारीच घ्या। कोणाकडून घेणार असाल तरी कर्ज हे बुधवारीच तुम्हाला घ्यायचं आहे। बुधवारी घेतलेलं कर्ज हे लवकरात लवकर उतरतं आणि कधीही ते कर्ज आपलं मुद्दल, चक्रवाढ, व्याज असं काही वाढत जात नाही आणि ते कर्ज घेतलेलं आपल्याकडून फेडलं जातं। म्हणून कर्ज घेताना कधीही बुधवारी घ्यायचं। आता तुमचं कर्ज फिटत नाहीये, काही जण म्हणतात की ताई आम्ही प्रयत्न करतोय पण आमचं कर्ज फिटत नाहीये, अशा लोकांनी काय करावं? तुमच्याकडे बाबा 1,000 रुपये हप्ता आहे, तुमच्याकडे आज 500 रुपये आहेत, तर मंगळवारी जाऊन, प्रत्येक मंगळवारी किंवा कोणत्याही महिन्यातनं तुमच्या ठरलेल्या मंगळवारी जाऊन 500 रुपये तरी देऊन यायचे। अजून 500 घालून 1,000 देतो म्हणेपर्यंत ते 500 सुद्धा खर्च केले जातात। म्हणून तुमच्याकडे जेव्हा पैसा येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जे बाजूला काढायचं ते आपले कर्जाचे हप्ते। मग मंगळवार हा तुम्हाला कर्जाचे हप्ता तुम्हाला देण्यासाठी आहे। मंगळवारी कर्ज द्यावे आणि बुधवारी कर्ज घ्यावे। आता तुम्ही म्हणाल ताई बँकेनं सोमवारी बोलवलं, काय करू? 2 दिवस डिले करा, बँकेकडून बुधवारी घ्या, नाहीतर बुधवारी ते पैसे वापरायला सुरुवात करा किंवा ज्यांना द्यायचे आहेत, फ्लॅट घेतला आहे, गाडी घेतली आहे, तिथं द्यायचे आहेत त्यांना बुधवारी द्या। बँकेतूनच काढताना कर्ज बुधवारी काढा, बघा तुमचं ते कर्ज फिटतंय की नाही। मात्र आता ज्यांना कर्ज झालंच आहे त्यांनी कोणते उपाय करायचे? तर सगळ्यात पहिला उपाय सांगीन, जो मी नेहमी सांगते आणि जो खरंच अनुभव सिद्ध आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे। 2 सुक्या नारळाच्या वाट्या घ्यायच्या आहेत। काय घ्यायचे? 2 सुक्या नारळाच्या वाट्या घ्यायच्या आहेत। त्यामध्ये थोडे काळे तीळ, थोडे पांढरे तीळ, थोडी साखर, थोडंसं तूप आणि थोडी खसखस, इतकं साहित्य तुम्हाला घालायचं आहे। पुन्हा एकदा सांगते, 2 नाही, काळे तीळ, पांढरे तीळ, खसखस, साखर म्हणजे पिठी साखर आणि तूप। ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ड्रायफ्रूट्स पण घालू शकता।
हे साहित्य घालायचं, तो नारळ त्याच्यावर पुन्हा झाकायचा आणि त्यानंतर तो पिंपळाच्या झाडाखाली छोटासा खड्डा करून त्यामध्ये तो पूर्ण नारळ म्हणजे जी खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यावर एक खोबऱ्याची वाटी आहे ते तुम्हाला खड्डा करून पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ते घालून ठेवायचं आहे, जिथं मुंग्या असतात, मुंगे असतात ज्या खातील. बघा, तुम्हाला लाखो लोकांचं अन्नदान केल्याचं पुण्य मिळणार आहे. तेवढ्या ह्याच्यात लाखो तरी मुंग्या जेवतात, तेवढं त्यांना ते वर्षभर धान्य पुरतं. हा एक त्याच्या पाठीमागचा भाव आहे. आणि यामुळे तुमचा चंद्रमा ठीक होतो, शुक्र ठीक होतो आणि त्यामुळे तुमचं कर्ज खूप पटपट फिटतं. तुमचे मार्ग पैशाचे मोकळे होतात, तुम्हाला पैसा येऊ लागतो, तुमचा व्यवसाय चालू लागतो आणि घेतलेले कर्ज फेडण्याची हिंमत तुमच्यामध्ये येते, हप्ते फेडण्याची ताकद तुमच्यामध्ये येते. आणि माइंड, चंद्रमा एकदा सेट झाला की मन सेट होतं की नाही, मला हप्ते द्यायचेच आहेत. आणि लक्षात घ्या, कुणाकडूनही, बँकेकडून नाही, कुणाकडून जरी तुम्ही पैसे घेतले असले तर ते फेडण्याची वृत्ती ठेवा. एक एक व्यक्ती मी अशा बघितलेल्या आहेत की ज्यांना पैसे द्यावेसेच वाटत नाहीत, स्वतःकडे आले तरी दुसऱ्याला द्यायचे नाही आहेत, माझ्याकडेच ठेवायचे. अशा लोकांना कधीही वरचा परमेश्वर माफ करत नाही. त्यामुळे दुसऱ्याचे घेतलेले पैसे कधीही बुडवू नका, कोणालाही कधी व्याजानं पैसा देऊ नका. व्याजानं पैसे जी लोक देतात त्यांचं कधीच चांगलं होत नाही, त्यांची तळमळ होते, म्हणजे शेवट त्यांचा खूप वाईट होतो. त्यामुळे कुणाला मदत म्हणून पैसे द्या, पण त्याच्यावर 10% व्याज. तुमचा असला जर व्यवसाय असेल तर तो त्वरित बंद करा, लोकांना मदत करा, मात्र व्याज कुणाकडनं, बँकेशिवाय कोणालाही अधिकार नाही आहे की व्याजानं पैसे देणे घेणे. हा एक गुन्हा आहे आणि तो तुम्ही करू नका. करत असाल तर थांबवा, अन्यथा एक दिवस तुम्ही इतके गरीब व्हाल की तुम्हाला कुणाकडून तरी घ्यावं लागेल. म्हणून व्याजानं पैसा देणं हा देखील एक गुन्हा आहे, व्याजानं पैसा घेणं हा देखील एक गुन्हा आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी टाळा. असे जे व्यवहार असतात ते चुकीचे असतात, अनलिगल असतात. दुसऱ्या उपायाकडे वळूया. दुसरा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे कावळ्याला जर तुम्ही पनीर दिलत खायला, कावळ्याला पनीर दिलत तर कावळे असतील अशा ठिकाणी जायचं आणि कावळ्यांना पनीर खायला द्यायचं, कच्चं पनीर. यामुळे सुद्धा तुमच्या कर्ज फिटण्यासाठी खूप मोठी मदत होते. दिसायला उपाय हे खूप छोटे आहेत, मात्र हे मुके जीव जे आहेत त्यांना खायला घातलेल्याचा फायदा कर्ज उतरण्यात खूप जास्त मोठा होतो. म्हणून तुम्हाला सांगते की कावळ्यांना पनीर खायला घालणे हा सुद्धा एक रामबाण उपाय आहे. दुसरं म्हणजे मुंगळे जे असतात, काळे मुंगळे असतात बघा, मुंग्या नाही, काळे मुंगळे, त्यांना काय खायला घालायचे हे एक सांगते. बाजरी घ्यायची आहे थोडी, थोडे काळे तीळ, थोडे पांढरे तीळ, साखर आणि गव्हाचं पीठ, हे सगळं कोरडंच मिक्स करायचं, त्यात काही घालायचं नाही, ते भाजायचं नाही, काही नाही. आणि जिथं मुंगळे दिसतील ना, काळे मोठे मुंगळे, जे बघा पायात शिरले की निम्मा बाहेर येतो पण चावा घेतो ते तुटत नाही, तो जो काळा मुंगळा असतो त्यांना हे खायला घालायचे. काय काय साहित्य? बाजरी, काळे पांढरे तीळ, साखर आणि गव्हाचं पीठ, हे एकत्र करून तुम्ही त्या मुंगळ्यांना खायला घाला. बघा तुमचे कर्जाचे रस्ते कसे पटपट मोकळे होतात ते. शेवटचा मात्र खूप चांगला अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते. जी भटके कुत्री असतात, रस्त्यावरची काळी, तांबडी, पांढरी कसलीही असू दे, जी रस्त्यावरची कुत्रे असतात त्यांना तुम्हाला म्हणजे गोड पोळ्या खायला घालायच्या. आणि त्यासुद्धा कशा? तंदुरी. तंदुरी म्हणजे कशा बनवायच्या हे तुम्हाला परफेक्ट सांगते. गुळाचं पाणी करून कणकेमध्ये ते घालायचं, मीठ नाही घातलं तरी चालेल. गुळाच्या पाण्याच्या कणिक मळून पोळ्या बनवायच्या आणि त्या मातीच्या तव्यावर भाजायच्या. मातीच्या तव्यावर भाजायच्या. भाजताना लोखंडी चिमटा वापरायचा नाही, स्टीलचा चिमटा वापरायचा. एका तव्यावर 5-7 अशा छोट्या छोट्या करून घ्यायच्या आणि त्या तुम्हाला कुत्र्यांना खायला घालायच्या. त्याला थोडंसं तूप लावा, म्हणजे जी कुत्री म्हणजे जी स्ट्रीट डॉग असतात ते अवश्य खातील. आणि ह्या खायला घाला. कधी घालायच्या तर शनिवारी घालू शकता, रोजसुद्धा घालू शकता, वेळ नसेल तर आठवड्यातनं एकदा शनिवारी तुम्ही या घालू शकता. या उपायानं तर तुम्हाला सांगते इतका प्रभावी उपाय आहे हा. कुत्र्यांना जर त्या पोळ्या खाल्ल्या, प्रत्येक कुत्र्याला एक एक घाला दिसतील तेवढ्या तुम्ही जास्त लाटून न्या घरातनं, काही हरकत नाही, मात्र त्या मातीच्या तव्यावरच केल्या गेल्या पाहिजेत. आणि हा ऑप्शन उपलब्ध नसेल तर ज्या बनपावावर बघा गोल छोटे पाव त्याच्यावर चेरी लावलेली असते, असे पाव जरी तुम्ही कुत्र्यांना खायला घातले तरीही चालेल, त्याचा सुद्धा इफेक्ट जास्त चांगला होतो. त्याच्यावर फक्त ती चेरी म्हणजे ते टुटी फुटी असते की नाही, त्याला आपण रंगीत लाल हिरवी अशी असती,
ती जी असते ती बनपावावर लावलेली असते. असे पाव जरी तुम्ही खायला घातलेत कुत्र्यांना तरीही तुमच्यावरचं कर्ज उतरतं. कर्ज उतरण्याचे या आधी पण मी उपाय सांगितलेले आहेत, आजही सांगितलेले आहेत, पुढेही सांगीन. उपाय करत राहा. यातला कुठलाही एक उपाय करा, सगळे उपाय करा, तुमच्यासाठी हे चांगले आहेत. आता तुम्ही विचाराल ताई मुंग्यांना जे घालायचंय ते कधी घालू? आठवड्यातनं एकदा पिंपळाच्या झाडाखाली खोबऱ्याचं ते ठेवून या. मुंगळ्यांना सांगितले ते सुद्धा बाजरी वगैरे सांगितले ते पण आठवड्यातनं एकदा घाला. कुत्र्यांना शनिवारी घाला. कावळ्याला तुम्ही कधीही जेव्हा कावळे दिसतील तेव्हा पनीरचं एक पाकिट घ्या, कावळ्यांना पनीर घाला. हे उपाय तुम्हाला जितके जास्त जमतील तितके करा. तितकं तुमच्याकडे धन येत जाईल. कर्जातनं तर उतराल, शिवाय तुमची परिस्थिती पण चांगली बनेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. कर्जाला घाबरून कुणीही वाईट विचार करायचे नाहीत की मी आता जगतच नाही. तुम्ही नाही जगलात तर तुमच्या मागच्या लोकांना ते कर्ज फेडावंच लागतं. कर्ज ही अशी गोष्ट आहे जी फेडल्याशिवाय मुक्ती नाही. त्यामुळं कर्ज झालंय म्हणून आत्महत्या करणारे लोक मी बघितलेले आहेत. असं बिलकुल करायचं नाही. तर कर्जासाठी आपण कष्ट करायचे, हिंमत ठेवायची. 1000च्या जागी 500 फेडायचे, मात्र फेडण्याची वृत्ती ठेवायची. बघा तुम्ही कर्जमुक्त व्हाल की नाही. कितीही कमी कमाई असू दे, त्या कमीतल्या कमी कमाईमधून सुद्धा तुमचं कर्ज फिटू शकतं जर तुम्हाला फेडायचं असेल तर. कुठलीही गोष्ट जगात अशक्य नाही. प्रत्येक गोष्ट जगात शक्य आहे जर तुम्ही ती मनावर घेतलीत तर. जसं आपण कर्ज घेताना उत्साही असतो तसं कर्ज फेडताना जर आपण उत्साही राहिलो तर आपलं कर्ज का नाही फिटणार. घाबरून जाऊ नका, निशंक व्हा, निर्भय व्हा आणि स्वामींची सेवा करा. स्वामींजवळ प्रार्थना करा की मला कर्ज फेडण्याची हिंमत दे, कष्ट करण्याची हिंमत दे, मी सगळं कर्ज फेडेन. अशी स्वामींजवळ प्रार्थना करा आणि कामाला लागा. श्री स्वामी समर्थ.